महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे तसेच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी, वैद्यकीय सल्ला व उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील पावरा यांनी प्रास्ताविक करून शिबिराच्या उद्देशाची माहिती दिली। त्यानंतर धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनावणे यांनी मनोगत व्यक्त करत शासनाच्या जनकल्याणकारी आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिरपूरचे आमदार माननीय काशीराम दादा पावरा यांनी आपल्या भाषणात सांगितले की महाराष्ट्रातील प्रत्येक गावापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर हा त्याच संकल्पनेचा भाग आहे। डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवाभावाने काम करून आरोग्य सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवावी। परमेश्वराने दिलेल्या या सेवेच्या संधीचे सोने करावे, कारण लोकसेवेतून मिळणारे आत्मिक समाधान अनमोल असते। यावेळी आमदार काशीराम दादा पावरा यांनी आपण चौथ्यांदा आमदार म्हणून जनतेची सेवा करत असल्याचे सांगत शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या सुविधा प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आरोग्य विभागाने प्रभावीपणे पार पाडावी असेही नमूद केले। शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून आता नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळत असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले। या शिबिरात श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचालित श्री तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकानेही सक्रिय सहभाग घेत रुग्णांची तपासणी करून सहकार्य केले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर तसेच रुग्ण तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आलाय। सूत्रसंचालन डॉक्टर दीपक जाधव यांनी केले। मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। याच्या मागचा मुख्य हेतू की आपले जे महाराष्ट्र राज्याचे नामदार जे मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त आपले महाराष्ट्रभर पूर्ण महाराष्ट्रात 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत असे हे शिबिर राबवण्यात येणार होते आणि त्या निमित्ताने जवळपास सगळ्याच जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे शिबिर राबवण्यात आले। तसेच आपल्याकडे आज दिनांक 28 जुलै रोजी मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर राबवण्यात आले आहे। या जन आरोग्य शिबिरास उपस्थिती म्हणून आपले तालुक्याचे सगळ्यात आवडते आमदार श्री काशीराम दादा पावरा तसेच धुळे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक श्री रवींद्र सोनवणे सर उपस्थित आहेत आणि तसेच त्यांच्यासोबत जी जिल्ह्यावरनं विशेष टीम आलेली आहे आणि त्यानंतर आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वृंद कर्मचारी तसेच या शिबिरास उपस्थित जे आमचे बंधू आणि भगिनी आहे आणि त्यानंतर विशेष म्हणजे तपनभाई मुकेशभाई पटेल या मेडिकल कॉलेजवरनंही जे विशेष तज्ञ उपलब्ध आहे आणि त्यांच्यासोबत जे स्टाफ कर्मचारी अवेलेबल आलेले आहेत त्या सगळ्यांचा मी सगळ्यात आधी आभार मानतो। आणि या जन आरोग्य शिबिराचे विशेष उद्देश असा आहे की जे ग्रामीण भागात शेवटच्या घटकापर्यंत जी काही आरोग्य सेवा आहे ती दिली गेली पाहिजे आणि त्यानिमित्त आपण या शिबिरामार्फत विशेष तज्ञ आपण उपलब्ध करून दिलेले आहे। विशेष तज्ञ म्हणजे आपल्याकडे जनरल सर्जन असू द्या, ऑर्थोपेडिशियन असू द्या, बालरोग तज्ञ असू द्या, गायनेकोलॉजिस्ट असू द्या आणि असे विशेष सगळे डॉक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि याच्यात जे आपण पेशंटला वगैरे तपासणार आहे याच्यात कोणाला काही शस्त्रक्रिया लागणार असतील, जे शस्त्रक्रिया आपल्याकडे उपलब्ध जर असेल, जी काही सेवा आपण जर इथं देऊ शकतो तर आपण उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे त्यांना ते ऑपरेट वगैरे करून देणार आहे। जर आपल्याकडे काही अडचणी असतील, काही गोष्टी पॉसिबल नसतील, तेच रुग्ण आपण पुढे तसेच उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताईजी पवार मॅडम तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे आपले मंत्री माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर मॅडम तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमारजी रावल साहेब तसेच शिरपूरचे विधान परिषद सदस्य माननीय अमरीशभाईजी पटेल साहेब आणि या विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय काशीराम दादाजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने सहकार्याने हे सर्व जिल्ह्याभरात आपण मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित करीत आहोत। महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा उद्देश असाच आहे हे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर राबवण्याचा की शासनाने एक उपक्रम हाती घेतलेला आहे, माझं गाव आरोग्य संपन्न गाव। त्या अनुषंगाने तसंच हे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर या अनुषंगाने जे काही शिबिरं आपण आयोजित करणार आहोत त्या अनुषंगाने आपल्या शासनामध्ये जे काही आरोग्य सेवा पुरवल्या जातात
त्याचा लाभ समाजातल्या शेवटच्या दुर्बल घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. आरोग्यसेवा ही समाजातल्या शेवटच्या दुर्बल घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. शासन ज्या काही योजना राबवत असतं त्या समाजातल्या प्रत्येक घटकाला समजली पाहिजे आणि त्याचा लाभ समाजातल्या दुर्बल घटकांना घेता आला पाहिजे. हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. तसेच महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राप्त केलेल्या सूचनानुसार आपण जिल्हा रुग्णालय धुळे येथील तसेच श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आपण विशेषज्ञांची टीम इथं प्रत्येक जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय ते अवेलेबल करून देत असतो. तसेच आजच्या ठिकाणी ही तपनभाई मुकेशभाई मेमोरियल पटेल हॉस्पिटल यांच्यातर्फे जी काही डॉक्टरांची टीम आलेली आहे त्यांचे देखील विशेषज्ञांच्या सेवा आपल्याला इथं लाभणार आहेत. तरी गरजू रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या वैद्यकीय सेवेचा लाभ जरूर घ्यावा. ह्या स्क्रीनिंगमध्ये ज्या रुग्णांना उपचार इथं आपल्या शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात करता येण्यासारखे असतील त्यांचे उपचार इथंच केले जातील आणि ज्या रुग्णांना वरील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय धुळे किंवा श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते उदाहरणार्थ अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीची सोय आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे इथे आहे. तर त्या रुग्णांनी नक्कीच आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे येथील कार्डियाक कॅथलॅबचा लाभ घ्यावा असं मी विनम्रपणे आवाहन करतो. तसेच आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे महाराष्ट्र ते कुठंतरी निधी मिळवून लोकांची सेवा करतात. आपल्याला तसं नाही आहे. आपल्याला सगळं काही गव्हर्नमेंटकडनं मिळतं आहे. गव्हर्नमेंटने आपल्याला सगळी सुविधा करून दिलेली आहे. आपल्याला फक्त सेवा द्यायची आहे. आपल्या हातून सेवा करायची आहे. ती बी चांगल्यात चांगली झाली पाहिजे, मनापासून झाली पाहिजे, आत्म्यापासून झाली पाहिजे. तेव्हा तुम्ही बघा, मी तुम्हाला खरं सांगतो आहे, मी चौथ्यांदा आमदार झालेलो आहे. मी सगळ्यांना सांगतो की आपल्या कामामध्ये आनंद लुटा. आपण जर आनंद बाहेर बघत असेल तर बाहेर आनंद नाही आहे. आनंद हे तुमच्या कामामध्येच आनंद मिळणार आहे. त्यामुळे आपण असं समजू नका की मला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आनंद मिळेल. तुम्ही 2 तास 3 तास एक मन लावून जर काम करा आणि गरीब लोकांची सेवा करा, निश्चित तुम्हाला आनंद महसूस झाल्याशिवाय राहणार नाही. हे आम्ही बघितलेलं आहे. मी चौथ्यांदा आमदार झालो आणि मी ठरवलं की मला आमच्या मतदारसंघाच्या मतदारांनी एक सेवा करण्याची संधी मला दिलेली आहे. मी गरीब लोकांची सेवा करेल अशी सुरुवात केली आणि करतो आहे आज मी. आणि मला जितका आनंद मिळतो, मला असं वाटतं की मी भाषणामध्ये बी बोलतो, कोणा अनेक ठिकाणी बोललेलं आहे, माझ्यासारखा सुखी माणूस कोणी नाही असे मी बोलतो. आता तुम्ही म्हणणार हा कसा सुखी आहे, आमच्यासारखा घरात राहतो, आमच्यासारखं राहतो असं तुम्ही म्हणणार ना. कारण आपण खूप काही प्रॉपर्टी जमावलेला सुखी माणूस म्हणतो आपण. असं नसतं. ते पेशंट जे आलेले असतात ते गरीब असतात, त्यांना सेवा दे. कारण हॉस्पिटलमध्ये, या सरकारी हॉस्पिटलमध्ये कोण येतं? गरीबच येतो आहे ना. त्यांच्याकडे पैसे नसतात, भाडं नसतं. अशा लोकांना प्रेमाने आणि चांगली सेवा दिली तर पेशंट आनंदाने बरा होऊन जाईल आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभेल. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. आता हे जे काही मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर लावलेलं आहे, शासनाचं धोरण ते आहे की आपण या माध्यमातून लोकांची सेवा केली गेली पाहिजे. आज आपण हे शिबिर लावून दिलं म्हणजे झालं असं नाही आहे. रोजच आपल्याला असं काम करायचं आहे. हे आज झालं, आम्ही 2 भाषण करून चालना जाणार, नंतर असं नाही आहे. हे कोणा मनामध्ये उतरायचं आहे आणि आपल्याला काम करायचं आहे. आणि आपल्या तालुक्यामध्ये एक मोठं हॉस्पिटलसुद्धा तयार झालेलं आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला NGO पण तयार आहे. आमचे देता दीदी यांचं स्टीम बी तुम्हाला मदत करू शकतं. आमच्या आमदार कार्यालयामध्ये 130-35 मुलं काम करत आहे, ते बी तुम्हाला मदत करू शकतात. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आहे. आम्ही बसलेलो आहे, एक चांगल्या कामासाठी आम्ही बसलेलो आहे. त्यामुळे आपण फक्त आम्हाला बोलवा, आम्ही निश्चित तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. आपलं रुग्णालयाचं हे जे काही निर्लिखित केलेलं आहे त्याचा प्रस्तावसुद्धा गेलेला आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी भेटलो आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शिफारस केलेली आहे. तर काही दिवसानंतर हे सुद्धा नवीन होईल आणि एक चांगला रुग्णालय तयार होईल. त्यामुळे आपण सगळ्यांनी हिडीमिडीने काम करायचं आहे. इकडे तिकडे 2 पार्ट्या न करता एकत्र राहून काम करा, असं मी आजच्या दिवशी आपल्याला सल्ला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. काही असलं तर आम्ही
त्याचे तुम्हाला मदत करण्यासाठी बसलेलो आहे. परंतु एक ही तुम्हाला सेवा करण्याची संधी आहे.